बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे लिखित कादंबरी सभापती. प्रकरण 5. दक्षता समितीची बैठक संपली तेव्हा सभापती साहेब आणि पिराजी हे दोघेच मागे राहिले होते. बाकीचे सदस्य तेव्हाच उठून गेले होते. कलेक्टर साहेबांना कुठेतरी जायचं होतं, शिवाय पोलीस अधीक्षकांनाही अन्य कामं होती, म्हणून मिटिंग लवकरच संपली होती. खरं तर मिटिंगमध्ये एकच मुद्दा चर्चेला आलेला होता. बाकीच्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही. कलेक्टर साहेब म्हणायचे, पुढच्या मिटिंगला बघू, दुसरा विषय या. पण मिटिंगची गाडी पुढे सरकायला तयार नव्हती. सभापती साहेबांना मिटिंगमधलं जसं ना तसं आठवू लागलं. दक्षता समितीची बैठक एकतर लवकर भरत नाही आणि भरली तर जबाबदार अधिकारी उपस्थित राहत नाही. प्रतिनिधीला पाठवतात, प्रश्न विचारला तर अहवाल मागवला आहे, चौकशी चालू आहे असं मोघम सांगितलं जातं. म्हणजे पुन्हा 3-4 महिने काम बंद. ह्या बैठकीला सर्व सदस्य आलेले होते. मीटिंग सुरू झाली. सभापती कलेक्टर साहेबांच्या अगदी समोर बसलेले. आल्याच कलेक्टर साहेबांनी हसत हसत सभापतींचं स्वागत केलं. त्यामुळे सभापतींची कळी विशेष खुललेली होती. सभापतींच्या शेजारी रिपब्लिकन पार्टीचे अन्य सदस्य होते. त्यापैकी एक पिराजी, त्यांच्या पलीकडे माजी आमदार होते. शेजारीच खासदार साहेब आणि कलेक्टर साहेबांच्या उजव्या हाताला जिल्हा पोलीस प्रमुख. एका कोपऱ्याला पॅन्थरचा जिल्हाध्यक्ष अशोक रणखांब बसलेला. त्याच्याजवळ बरंचसं बाळ होतं. आल्याच त्याने सदस्यांना काहीतरी पत्रके वाटप केलेली होती. एवढ्यात समाज कल्याण अधिकारी उठले आणि सदस्यांचं स्वागत करून मागील कार्यवृत्तांत वाचला. अर्थात सगळ्यांनी पाठिंबा दिला. वृत्तांत मंजूर झाला. मग दुसरा विषय निघाला. मौजे दहिगाव येथे सवर्णांनी दलित वस्तीवर हल्ला केला, परंतु गुन्हेगारांना अटक करावयाच्या ऐवजी दलितांनाच अटक केलेली आहे. त्यांच्यावर चॅप्टर केसेस भरलेले आहेत. निरपराध्यांना पोलीस संरक्षण देत नाही, उलट गुंडांना संरक्षण देत आहेत. दलितांचे जीवन भयग्रस्त आहे. यासंबंधी पोलीस खाते खुलासा करील काय, असा सवाल पॅन्थर नेते अशोक रणखांब यांनी केला. वातावरण एकदम गंभीर झालं. कलेक्टर साहेब DSPकडे पाहू लागले. DSP म्हणाले, गुन्हा दोन्ही बाजूकडून घडलेला आहे. असं नाही साहेब. पॅन्थर, ऐकून घ्या आधी. इतर सदस्य ओरडले. तसा अशोक रणखांब उसळला. सभागृहाला चुकीची माहिती दिली जाते. गुन्हा दलिताकडून घडलेलाच नाही. पोलिसांचा तसा रिपोर्ट आहे. कलेक्टर काहीतरी सूचना करण्याच्या बेतात आहेत. त्याचवेळी सभापती बोलले, अहवाल काय आहे, वाचा बरं. सभापती असं म्हटल्याबरोबर अशोक तडकला. काय असणार अहवाल? अहवाल काय पोलिसांना दलितांच्या विरुद्ध लिहिता येत नाही? ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच्या दुसऱ्या दिवशी रणखांब सभापतीकडे गेला होता. तेव्हा सभापती गाववाल्यांशी बोलत होते. अशोक आणि दहिगावच्या काही दलित मंडळींना बघता सभापती म्हणाले, या नेते, अगोदर जय भीम म्हणा. कसली लाज वाटते? अशोक, तसं नाही. बरं, जय भीम. सभापतीने स्वतःला आवरलं. बरं नव्ह, जय भीम. माणसं दारातच उभी. तोपर्यंत अशोकनं सुरुवात केली. साहेब, तुम्ही आमचे. तुमच्या हातात फार मोठी ताकद आहे. फोनवरून सांगितलं तर फौजदार साहेब गुन्हेगारांना अटक करू शकतात. अहो, पण काय झालं तरी काय? म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही म्हणा की? नाही, खरंच नाही. सगळ्या पेपरमध्ये छापून आलं तरी खरंच मी पेपरसुद्धा वाचला नाही. सभापतींनी आपली चूक कबूल केली आणि विनवणी करीतच सगळ्यांना बसायला सांगितलं. एका खुर्चीवर अशोक बसला.
आणि पुन्हा पूर्वीच्याच आवाजात म्हणाला, साहेब, वाईट वाटून घेऊ नका, पण वस्तुस्थिती अशी आहे की समाज कल्याण खात्याच्या सभापतीला आणि त्याच्या विभागाला तर असल्या गोष्टी अगोदर माहिती असल्या पाहिजेत. डोळं आणि मेंदू कसा तल्लक पाहिजे, कुठं खुट्ट झालं की सभापतीनं ते जाणून घेतलं पाहिजे. पण होतंय काय की केवळ जागा अडवण्यासाठीच पदं भरली जातात. आपल्या माणसाला त्याचं काहीच वाटत नाही. दुसऱ्या खात्याच्या सभापतीनं काही नाही केलं तरी जग बुडत नाही, पण समाज कल्याण खात्याच्या सभापतीला असं झोपून चालत नाही. माफ करा, स्पष्टच बोललो त्याबद्दल. अशोक रणखांब निर्भीडपणे बोलला. तसं सभापतींना फारच लागलं, पण उत्तर काहीच देता आलं नाही. अवघड जागेचं दुखणं होतं. दुसऱ्या कोणी असं बोललं असतं तर त्यांनी त्याला ऑफिसमध्ये भेटा म्हणून सांगितलं असतं. पण हे पडले घरचे, शिवाय घाबरलेले 4-5 खेडूत. त्यांचं काय झालंय ते त्यांना खरंच माहीत नव्हतं. त्यावर काहीच इलाज नव्हता. ते अशोकच्या तोंडाकडे बघतच राहिले. बरोबरची माणसं अवाक झाली. क्षणभर खोलीत शांतता पसरली. अशोकचा चेहरा तांबडा बुंद झालेला होता. खरं आहे नेते, खरं तर तुमच्यासारख्या हातात पुढारपण आलं पाहिजे. सभापतीने सारवासारव केली. पण या जन्मी तरी ते शक्य नाही. अशोकने पतीटोला हाणला. का? कारण त्याच्यासाठी तुमच्यासारखी धेंडा आहेत ना. अशोक मनाला येईल ते बोलत होता. सभापतींना होत असलेली शोभा पुरे झाली असं वाटलं म्हणून त्याने हलकं घेत म्हटलं, बरं, काय झालं ते स्पष्ट सांगितल्याशिवाय मला कसं कळायचं. सभापती पुन्हा पुन्हा सरत घेत होते. एवढ्यात आतून पाण्याचे ग्लास आणून ठेवले गेले. अशोकने एक ग्लास उचलला आणि तोंडाला लावला. इतर माणसं तसंच बसून राहिली. साहेब, ही माणसं दहीगावची. होय, यांच्यावर सवर्णाकडून अत्याचार झालाय. काय? होय, अत्याचार. तर सगळ्या गावानं दलितांना बेदम मारलंय आणि वस्तीवर बहिष्कार बी टाकलाय. त्या लोकांपैकी एक जण काही वरला. काय? खरंय. हे बघा, माझ्या पाठीवर काठ्यांचे घाव बघा. त्यातल्या एकानं पाठ उघडी करून दाखवली. पाठ काळी निळी झाली होती. काठीचे वळ जसेच्या तसे दिसत होते. तसे दुसऱ्यानेही आपली पाठ उघडी केली. काय सांगायचंय साहेब, नशीब म्हणून आम्ही वाचलो. दुश्मनांनी म्हातारं कोतारं लेकरू अगर बाई माणूस ओळखलं नाही, गरबारशी बघितली नाही, सगळ्यावर हात टाकलाय. त्या माणसाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते, हुंदके दाटत होते. करुण कहाणी अश्रूंनी चिंब झाली होती. सभापतींच्या तोंडून चकार शब्द निघत नव्हता. अरे रे रे रे, एवढाच विव्हळणारा शब्द त्यांच्या तोंडून निघायचा. प्रश्नाचं उत्तर सोपं होतं, पण कंठ दाटून आल्यानं त्यांना सांगता येत नव्हतं. म्हणून अशोक रणखांब बोलू लागला. साहेब, तुम्हाला तर माहीतच आहे की दहीगाव म्हणजे आपल्या जिल्ह्यातलं सुधारलेलं गाव. होय, आपली मुलं खूप शिकलेली आहेत. औरंगाबादला उदगीरला कॉलेजात आहेत. तर अनेक जण नोकरीला आहेत. कुणी शाळा मास्तर, कुणी कारकून, तर कुणी बँकेत, तर काही जण मिलिटरीत सुद्धा आहेत. होय, नोकऱ्या असल्यानं त्यांचं बरं चाललेलं आहे. गावकीची कामं सोडून बरेच दिवस झालेले आहेत त्यांना. होय, मला ठावा आहे. तर दहीगावचा नारायण कांबळे, मिलिटरीमॅन, भारी स्वाभिमानी. त्याचं काय? त्यो सुट्टी घेऊन गावी आलेला आहे. येताना त्यानं थोडेफार पैसे बी आणलेले. घरच्यांना सगळ्यांना कपडे घेऊन आलेला. त्याचबरोबर त्यांना लागते ती 4-5 बाटल्या रम बी आणलेली. मग पुढं काय झालं? नारायण आल्यावर त्या गावात देवीची जत्रा सुरू झाली होती. जत्रेत पालखी पुढं बँड आणि लिझिमच्या तलावर तरणी पोरं नाचत असतात. ह्या नाचणाऱ्यात सगळ्याच जातीची पोरं असतात. त्यात कुणाला बी आडकाठी नाही. हो, ते खरंच आहे.
पण यावेळी नारायणनं आपल्या वस्तीतल्या पोरांना सांगितलं, देवीच्या पालखीपुढं नाचणं बंद करा. आपण किती दिवस नाचायचं? अर्थात त्याचं कोणी मनावर घेतलं नाही. पण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दलितांची पोरं बँडमध्ये आणि नाचात कमी आहेत याचा राग गावातल्या पोरांना आला. त्यांनी दलित वस्तीत येऊन त्याबद्दल विचारलं तेव्हा नारायणच म्हणाला, तुम्ही त्यांच्यावर नाचायची सक्ती करू शकत नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अर्थात या उत्तरानं पोरं बिथरली आणि काही न बोलता गावात निघून आली. त्यांची समजूत झाली की नारायणनं पोरं बिघडवली आणि दुसऱ्या दिवशी देवीची पालखी वाजत गाजत नेताना मुद्दाम वेशीबाहेर आणली आणि वेशीजवळ उभ्या असलेल्या नारायणला धक्काबुक्की केली. काय झालं म्हणून दलित वस्तीतले लोक धावत आले. नेमकी त्याच वेळी मिरवणुकीतली तरणी पोरं तुटून पडली. नारायणला खाली पाडून तोडवण्यात आलं तर दलित वस्तीवर दगड विटांचा वर्षाव केला. घराघरात घुसून बायका पोरांना मारलं. बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांना तर याची खबरबातही नाही. झालेल्या प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवायला गेल्यावर पोलिसांनी केस नोंदवून घेतली नाही. उलट नारायणने दारू पिऊन गावकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून त्याला व इतर दलितांना अटक केली आहे. अशोकने थोडक्यात कथन केलं. त्यावेळी त्याचं शरीर थडथडत होतं. एवढं होऊनही साहेब तुम्ही काहीच माहीत नाही म्हणता म्हणजे? खरंच नेते, मला माहीत नाही आहे. सभापतींनी जीभ चावली आणि त्यांना अशोक रणखांबनं सांगितलेला वृत्तांत आठवला. पण आपण विशेष काही विचारतोय असा त्याचा ग्रह झाला होता. तोच ग्रह अशोकने उसळी मारून प्रतिप्रश्न केल्यामुळे विरून गेला होता. अशोक एकटाच बोलत होता. पोलीस खाते सवर्णांची बाजू घेऊन दलितांवर अन्याय करीत आहेत. आमदाराने सांगितल्यामुळे गावगुंडांना अटक न करता पोलिसांना त्रास देत आहेत. कलेक्टर साहेब, या प्रकाराची चौकशी झालीच पाहिजे. गावगुंडांना आधी अटक झाली पाहिजे. बैठकीतलं वातावरण बदललं. एकटा अशोक विरुद्ध सगळी दक्षता समिती असं दृश्य दिसत होतं. समाज कल्याण समितीच्या सभापतीची आणि अन्य दलित सदस्यांची साधी कोरडी साथही त्याला नको वाटत होती. सभापती आणि पिराजी हे दोघंही जीवा कोरडी पडल्यागत दिसत होते. पण नारायण मिलिटरी मॅनने दारू पिऊन मिरवणुकीत धिंगाणा घातला होता असे अनेक साक्षीदार सांगतात. म्हणून त्याला प्रथम अटक करणं पोलिसांचंच काम होतं. पोलीस प्रतिनिधीमध्येच म्हटलं, खोटं आहे ते. तुमचं खरं कशावरून? साहेब, नारायण हा मिलिटरी मॅन आहे. तो भारतीय सैन्यात आहे. देशाचं रक्षण तो सरहद्दीवर राहून करतो आहे. त्याला अवश्य मद्य घ्यावं लागतं. सुट्टीवर येताना 4-5 बाटल्या आणल्या होत्या त्यानं. रम पिऊन त्याने गोंधळ घातल्याचे त्याच्या अधिकाऱ्याने म्हटलेले नाही. तेव्हा तो यात्रेत गोंधळ घालीलच हे खरं वाटत नाही. पुन्हा एक वार शांतता. कलेक्टर साहेब पोलीस प्रमुखांकडे बघत होते. इतर सदस्य अस्वस्थ होते आणि समाज कल्याण अधिकारी आताशी एकच विषय चालू आहे. बाकीचे अजेंड्यावरील केव्हा पूर्ण होणार या विवंचनेत होते. तर त्यांचा सहाय्यक बैठकीत चहा कधी पाठवून द्यायचा या आज्ञेची वाट पाहत होता. आणि सभापती व पिराजींना वाटायचं अशोकने सर्वांना असं खिंडीत पकडायला नको होतं. म्हणून एकतर ते हातातल्या विषयपत्रिकेकडे बघत होते, नाहीतर भिंतीवरच्या कॅलेंडरकडे. कलेक्टर आणि DSP यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि साहेब लगेच म्हणाले, पोलीस रिपोर्ट येईपर्यंत आपण थांबूया. पुढच्या बैठकीत बाकीचे विषय घेऊ. ओके? इतर सदस्यांना हायसं वाटलं. आभार प्रदर्शना अगोदरच कलेक्टर उठून गेले. अशोक मात्र म्हणत होता, पण साहेब, त्या अटक केलेल्या दलितांना. मीटिंग संपली. कलेक्टरच्या मागोमाग DSP गेले. अशोकीनंतर त्यांच्या मागोमाग तावातावाने गेला. नंतर सगळे सदस्य जाईपर्यंत समाज कल्याण सभापती आणि पिराजी खुर्चीवर बसून राहिले. हॉलमध्ये ते दोघेच उरले. सगळी सामसूम झाल्यावर ते दोघे उठले. बाहेर गाडीत येऊन बसेपर्यंत दोघांनी तोंड उघडलं नाही. गाडी सुरू झाली. कलेक्टर कचेरीचे कंपाऊंड ओलांडून गाडी जेव्हा जिल्हा परिषदेकडे निघाली तेव्हा त्यांना पोलीस मुख्यालयाजवळ आमदार साहेबांची गाडी DSPच्या कार्यालयाकडे वळत असताना दिसली. गाडीत आमदार होते आणि SP ऑफिसच्या वरांड्यात
दहीगावची काही ग्रामस्थ मंडळी उभी होती. साहेब उभ्या उभ्याच ऑफिसात आले. त्यावेळी बरीच मंडळी चेंबरमध्ये बसलेली होती. कुणी चपला खाली सोडून पाय वर घेऊन मांडी घालून पानाचं सरंजाम काढण्याच्या बेतात होतं. साहेबांना बघताच पानांचा सरंजाम आवरण्याची त्यांची गडबड उडालेली होती. तर खुर्चीवरची मांडी उलगडण्यात त्यांचा तोल जात होता. खुर्ची सह कलंडण्याची भीती होती, पण त्यांनी स्वतःला सावरलेलं होतं. साहेबांना ते दृश्य पाहून वैताग आला. आईला, आपले लोक आराम घेण्यासाठी नाहीतर झोपायसाठी सभापतींच्या चेंबरमध्ये येतात की काय कळत नाही. त्यांना चांगलं खडसावलं पाहिजे असं वाटलं, पण वेळ निघून गेलेली होती. पहिल्यापासूनच जरा शिस्त लावली असती तर अशा थराला गोष्टी पोचल्या नसत्या. ते स्वतःवरच चिडले. अहो कांबळे, साहेबांनी पियला हाक मारले. तसा शिपाई धावत आला. काय साहेब? अरे कारकून कुठे गेला? आत्ता इथं होता. मग कुठे गेलाय? चहाला गेला असतील. शिपायाचं नेहमीचं उत्तर ठरलेलं असायचं. कारकून तथा भाऊसाहेब कांबळे हजर काही नसायचेच. दक्षता समितीच्या बैठकीत झालेली शोभा, त्यात पुन्हा ऑफिसमध्ये आल्यावर व्हिजिटर्सची तऱ्हा आणि कांबळे भाऊसाहेबांच्या ऑफिसात नसणं. सभापती पुरते वैतागले. पिराजी सगळं बघत होता. त्यांनी साहेबांच्या आधीच आपलं बूट टेकवलं. चव्हाण जी. बाहेर गेला शिपाई पुन्हा आत आला. जी साहेब, मला हाक मारली का? त्यानं सभापती साहेबांकडे बघत म्हटलं. सभापती गप्पच. तसं पिराजी म्हणाले, मी हाक मारली होती. काय पाहिजे? पंख्याचं बटन बघ जरा. तसं चव्हाणनं बटन दाबलं. क्षणार्धात वातावरण बदललं. झोपेची मरगळ घेतलेले व्हिजिटर्स हुशारीत आले. सभापती साहेबांनी खुर्चीत बूट टेकवलं आणि टेबलावरच्या एक एक फायली बघायला सुरुवात केली. आईला, ह्यो कांबळे कुठे जातोय काय की? सभापती त्राग्याने म्हणाले. नेमकी हीच वेळ साधून पिराजी म्हणाले, का काय हाय? नवं का, ही फाईल कशाची आहे? सही कुठं करायची सांगू नाही होय? आता मी का सगळं वाचित बसू? साहेबांनी तसं म्हणतच फायलींची 4-5 पानं चाळली, पण पुढं मात्र समेना. त्यांनी फाईल तशीच माघारी सारली आणि मोठी जांभई देत म्हणाले, अरे देवा. तोर पिराजीनं नॅपकिनने सगळा चेहरा पुसून घेतला होता. छातीवरची 2 बटणं उघडली होती. पंख्याचं गार वारं त्यांना सुखावीत होतं, पण साहेबांचं लक्ष कशातच लागत नव्हतं. तोच बाहेर कोणीतरी मोठ्यानं ओरडत असलं त्यांना ऐकू आलं. बेल वाजवून चव्हाणला काय गडबड आहे म्हणून विचारायचं होतं, तर ओरडणारी व्यक्तीच आत आली. नमस्ते. नमस्ते. काय गडबड मेंबर? भले, तुम्ही म्हणजे खुर्चीवर बसायचं पंख्याखाली आणि आम्हाला म्हणायचं काय गडबड? तसं नव्हं, पर काय झालं ते तरी कळू द्या. जिल्हा परिषद सदस्य खुर्चीवर बसत म्हणाले, अव बैठकीचं मानधन मिळत नाही म्हणजे? काय झालं? काय होतंय? आम्ही द्या म्हणतो तर तो तुमचा अकाउंटंट का फिकाउंटंट म्हणतो कसा डिप्युटी सीईओची सही व्हायची आहे. आम्हाला ते कशाला सांगावं? तुझं तू काय बी कर, पर आम्हासनी मानधन पाहिजे. त्यो अकाउंटंट काय समजतोय स्वतःला? घरचं द्यायचं का? जरा सबुरीनं घ्या चव्हाण. जा रे साहेबांचं बिल घेऊन ये. सभापती साहेबांनी मध्येच मेंबरना बरं वाटावं म्हणून म्हटलं, भाई साहेब, आणि हे बघ, त्यो चेक का फेक नको, रोख पैसेच आण. बँकेत जायला कुणाला येळ आहे? सदस्य गरजत होते. सभापती साहेबांचं चेंबर दणाणून गेलं होतं. परिणाम असा झाला की व्हिजिटर्सनी चेंबर रिकामं केलं. एकटे पिराजीच खुर्चीवर निवांत होते. साहेबांना उगीच कौतुक वाटू लागलं. चव्हाण शिपाई गेल्याबरोबर मेंबरचा आवाज खाली आला. मग त्याने खिशातून एक कागद काढला आणि खरकन खुर्ची साहेबांच्या टेबलापर्यंत उडीत म्हटलं, साहेब काय?
आपली बैठक केव्हा आहे? कंची? हाय की पुढच्या 5 तारखेला. तसं मेंबरनं कागद टेबलावरून साहेबांकडे सरकावीत म्हटलं, ही आमची माणसं, त्यांचं काम झालं पाहिजे. आम्ही जेव्हा त्यांची शिफारस करतो तेव्हा काहीतरी खरं असतंय. तुमच्या समाज कल्याण अधिकाऱ्यानं काहीतरीच माहिती गोळा केलेली असती, तेव्हा यातलं एक बी नाव हुकता कामा नये. आम्ही तुमच्याकडे काम सांगायचं नाही तर कुणाकडे? ही माणसं पार विश्वासातली, त्यांना लोन मिळालंच पाहिजे. वाटलं दुसऱ्यांची नावं गाळा, पण ही नावं हुकू देऊ नका. काय? मेंबरने 20-25 यादी दिली होती. साहेब त्या यादीकडे बघतच होते. बघू नव्ह, झालंच पाहिजे. आणि तुम्हाला बी आणि आम्हाला बी पुढच्या वर्षी निवडून यायचं आहे. आणि तुम्हाला तर पुढंच जायचं आहे, हे ध्यानात ठेवा. म्हणजे मी नाही समजलो. भले तुम्हाला पुढच्या वर्षी झेडपीत कोण ठेवतंय? पार विधानसभेत पाठवायचंय. छा भलतंच तरी काहीतरी. सभापतीची कळी आपोआप खुलली. पिराजीनेही छातीवरची बटणं गडबडीत लावीत म्हटलं, खरं आहे तर. क्षणात वातावरण बदललं. सभापतींचा मूड बदलला. समोर बसला सदस्य देवासारखा वाटू लागला. सकाळी सकाळीच पिंगळा दारातल्या झाडावर बसावा, त्यानं शुभदर्शन देऊन ओरडावं तसं त्यांना वाटू लागलं. सदस्याचं बोलणं अंतरी सुख देऊन जात होतं. गरिबाची थट्टा करता का? अरे वा, नाहीतर काय. तुमच्याशिवाय जिल्ह्यात राखीव जागेवर योग्य माणूसच दिसत नाही. क्षणभर तिघेही थांबले आणि मग पिराजी एकदम म्हणाले, खरं आहे. तसे सगळेच खदखदून हसू लागले. हसता हसता सभापतींना ठसका लागला. पानाचे 4-2 शिंतोडे टेबलावर पडले. काचेवर ते तसेच तरंगू लागले. कापड चोपड असतं ते विरून गेलं असतं. सभापतींनी ठसका दाबी ते थेंब तळ हाताने पुसून घेतले. सांगून ठेवतो, यंदा आपल्या जिल्ह्यात मंत्रिपदाचा मान मिळतोय. साहेबांशिवाय हाय कोण? लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचे दिस जवळ आलेत. आणि एकदम सदस्यानं सभापतींच्या हातावर टाळी मारण्यासाठी हात पुढे केला. आपोआपच सभापतींनी हात पुढे केला. टाळी कधी बसली ते समजलं नाही. तिघी हसतच होते. चव्हाण कधी आला हेही समजलं नाही. जेव्हा सभापतींचं त्यांच्याकडे लक्ष गेलं तेव्हा त्याने ऑर्डर दिली, अरे बाबा 3 गोल्ड स्पॉट आणि तू बी एक घे. काय? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.